तर बघा सर्वांना नमस्कार. तर बघा सर्वप्रथम सर्व मुलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा याने लक्ष देऊन बघायचा आहे, कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे. ती माहिती ऐकल्यानंतर तुमचा नक्कीच विचार करण्याचा दृष्टिकोन हा बदलून जाईल आणि ह्या व्हिडिओतून तुम्हाला नक्की काही ना काही प्रेरणा मिळेल, काही ना काही शिकायला मिळेल. तर बघा ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. तर बघा सर्व मुलांनी सर्वप्रथम आपला जन्म होणं आणि आपले मृत्यू होणं या दोन्हींमधला प्रवास म्हणजे या दोन्हीमधली प्रोसेस म्हणजे आपला जन्म, म्हणजे आपला जन्म होणं आणि आपला मृत्यू होणं या दोन्हींमधला प्रवास म्हणजे आपलं जीवन, त्याला आपण जीवन म्हणतो. आपला जन्म कुठे होणार आहे, कसा होणार आहे, आपल्या हातात होतं का नाही, किंवा आपला मृत्यू कसा होणार आहे, कधी होणार हे सुद्धा आपल्याला माहिती का नाही. आपल्या हातात काय फक्त या दोन्हींमधला प्रवास म्हणजे आता आपण ते जीवन जगतोय. लहानपासून मोठं होणं, शाळा शिकणं, शाळेनंतर कॉलेजनंतर आपल्या डिग्रीसाठी शिकणं, डिग्री घेतल्यानंतर नोकरी लागल्यानंतर पैसे कमवल्यानंतर आपल्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर आपला या ठिकाणी परिवाराची काळजीनंतर आपला शेवटचा टप्पा जीवनाचा ते म्हणजे आपलं काय आपण म्हातारपण. लहानपणापासून तर आपल्या म्हातारपर्यंत आपण या ठिकाणी जीवनाच्या या ठिकाणी प्रत्येक टप्प्यातून निघत जातो. परंतु ह्या टप्प्यात जात असताना आपला जो पहिला टप्पा असतो जीवनाचा वयोगट आपलं 15 वर्षापर्यंत म्हणजे काय की आपण 9वी 10वीपर्यंत बरं का 10वीपर्यंत जोपर्यंत असतो. आता आपण जर कोणतं आपल्या शर्ट घालताना जर शर्टाचं वरचं बटन जे लावायचं तर म्हणजे निसटलं म्हणजे चुकीचं लागलं तर आपले खालचे बटणं काय होणार, सगळे चुकीचे लागणार आहे. तुमच्यासोबत झालं असं. त्याचप्रमाणे आपली जी आता पायरी तुम्ही 9वी 10वीपर्यंत सगळं जर मुलं शाळेत शिकणारी ही जर तुमची पायरी चुकली म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्यावर स्वतःवर लक्ष दिलं नाही, व्यवस्थितपणे अभ्यास केला नाही, काहीच केलं नाही, तुम्ही पुढे चालून तुमचं काय होणार जीवन या ठिकाणी म्हणजे तुमच्या जीवनाच्या ठिकाणी चांगली दिशा नाही लागणार. तुम्ही सगळे आपल्या मार्गातून काय भटकणार आहे. मग त्यासाठी आपलं जे आता लहानपणीचं जे 15 वर्षापर्यंत जे वय ते या ठिकाणी सर्व मुलांनी चांगले संस्कार घ्या, चांगला अभ्यास करा, चांगल्या या ठिकाणी आपले गुण घ्या. या ठिकाणी सगळं लवकर उठणं असेल, ध्यान करणं असेल, रेग्युलर अभ्यास करणं असेल, रेग्युलर मंदिरात जाणं असेल, ह्या ज्या गोष्टी आहे सर्व मुलांनी हे गुण आपल्यामध्ये लावत चला. कारण की ज्यावेळेस आपण मोठं झाल्यानंतर आपल्याला कोणीच या गोष्टी सांगणार नाही. लोक फक्त आपल्याकडे बघून आपल्या चुका काढतील, आपल्या घरच्यांना नावं ठेवतील. मग आपल्याला ते चालेल का नाही चालणार आपल्यालाच माहिती आहे. लोकांनी जर आपल्याला बोललं तर ठीक आहे, परंतु आपल्यामुळं आपल्या आईवडिलांना बोललेलं आपल्याला आवडत तर नाही आवडत, परंतु ते आपल्या हातात राहतं. आपल्या आईवडिलांचे आपल्याला कशाप्रकारे नाव मोठं करायचे, चांगल्या कामातून का वाईट कामातून हे फक्त आपल्या हातात असतं. त्यामुळं सर्व मुलांनी शाळेत जाणं असेल, अभ्यास करणं असेल, मंदिरात जाणं असेल, हे सर्व संस्कार सर्व मुलांनी आपल्या स्वतःमध्ये द्या. कारण की संस्कार देणं ही काळाची गरज आहे. आपण डॉक्टर बनू, इंजिनियर बनू, शिक्षक बनू, गायक बनू, जे काही आपले स्वप्न असेल ते आपण सर्वजण पूर्ण करू किंवा आपले ते एक दिवस नक्की पूर्ण होणार आहे. परंतु ते पूर्ण करण्यासाठी आपण पात्र ठरलं पाहिजे. त्यासाठी आपण काय योग्यता ठरलं पाहिजे. म्हणजे आपण ते स्वप्न पूर्ण करतोय असं आपण वाटलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला अगोदर संस्कार घेणं महत्त्वाचे, आईवडिलांना चांगल्या गोष्टी घेणं महत्त्वाचे. आपल्याला लहानपणापासून एक वाक्य मंत्र शिकवला जातो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे आपले जे गुरु आहे, गुरुचे ईश्वर आहे, गुरुचे आपले देव आहे. गुरूंपासून आपण शिकलो तर आपलं गुरूंनी सांगितलेला उद्देश कधीच वाया जात नसतो, असा ह्या मंत्राचा अर्थ होतो. आता गुरु कोण आपले सर्व मुलांची पहिली गुरु ही आई असते. त्यामुळे सर्व मुलांनी रोज सकाळी उठल्यावर आईचं दर्शन घ्यायचं. आईवडिलांचं रोज सर्व मुलांना दर्शन घ्यायचं. वडील जर सकाळी लवकर कामावर जात असेल तर आईचं दर्शन घ्यायचं. त्यानंतर शाळेमध्ये शिक्षकांनी सांगितलेलं सर्व मुलांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. कारण की बघा जसं शिक्षक सांगतील तसं आपण ऐकू तर नक्की आपण जीवनात एक दिवस यशस्वी होऊ बरं का. कारण की असं आम्हाला शाळेत असताना सांगितलं जायचं की चांगला निकाल जर आपल्याला आणायचा असेल तर शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन्ही चांगले लागते. दोन्हीपैकी एक जरी खराब असेल तर चांगला निकाल येणार आहे का तर नाही येणार बरं का. आपले हे जीवन आहे, आपल्या जन्म 84 लाख प्रकारच्या या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये योनी किती 84 लाख प्रकारच्या या ठिकाणी योनी, त्यामध्ये आपली एक म्हणजे मनुष्य जात ज्याच्यात आता आपण आपलं जीवन जगतोय, ज्या शरीरामध्ये आपण सगळे आहोत ती म्हणजे आपले मनुष्य जात. परंतु हा जन्म कसा मिळतो आपल्याला की देवाने सांगितलेलं आहे की मागच्या जन्मातील आपलं पाप आणि पुण्य हे जर समान असेल म्हणजे दोन्ही जर 50-50 आपण जर मागच्या जन्मातील पाप आणि पुण्य जर आपलं सारखं असेल तर आपल्याला मनुष्य जीवन मिळतं. अन्यथा आपल्याला ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रत्येक वेळी फिरावं लागतं. त्यामुळे जर आता देवाने आपलं जीवन दिलेलं आहे, देवाचं काम इथं जास्तीत जास्त देवाचं काम झालेलं आहे अर्धं जास्त, परंतु राहिलेलं काम हे आपल्याला करायचे. आता आपल्याला कोणतं काम करायचं आहे, सर्वप्रथम चांगले संस्कार घेणं आणि आपल्याला कुठं चालून कोणतं स्वप्न आपण काय बनणार आहे त्याचं स्वप्न बघणं, आणि तिसरं म्हणजे आपल्या स्वप्नासाठी मेहनत करणं, काम करणं. स्वप्न पूर्ण 2च गोष्टींनी होतं बरं का.
आपण शाळेत गेलो, सरांनी किती शिकवलं, क्लासमध्ये गेलो, सरांनी किती शिकवलं, किती मस्त टेस्ट घेतल्या, ते मॅटर करत नाही. मॅटर करतं की आपण त्यासाठी वेळ किती देतो बरं का. आज सरांनी शिकवलं की आज सरांनी मस्त शिकवलं, आपल्याला समजलं, परंतु ते घरी आल्यानंतर आपण पुस्तकच उघडून बघितलं, त्यासाठी आपण परत वेळच दिला नाही. मग त्याने आपले निकालाने नाही येणार. मग त्यासाठी 2च गोष्टी महत्त्वाच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पहिली गोष्ट आपला विश्वास, दुसरी गोष्ट म्हणजे मेहनत. मेहनत म्हणजे असं नाही की तुम्ही आता मेहनत 4 समस्या फक्त कामच करत राहायचं, तसं काही नाही. तुम्ही रोज वेळ द्यायचा, जेवढा तुम्हाला वेळ द्यायचा तेवढं तुम्ही स्वप्नासाठी, अभ्यासासाठी रोज वेळ द्यायचा. नक्की एक दिवस तुम्हाला वेळ मिळेल. कारण की आता आपल्या जीवनाचा जो पहिला टप्पा आहे, वयोगट 15 वर्षापर्यंत, त्याच्यात जर आपल्याला चांगले संस्कार लागले तर आपण जीवनात पुढे नक्की यशस्वी होऊ बरं का. हा व्हिडिओला तुम्ही मजाकमध्ये घेऊ नका. हा व्हिडिओ सर्व मुलांनी या ठिकाणी सिरियस घेऊन बघा ना. हा व्हिडिओला काहीतरी तुम्ही प्रेरणा घ्या. त्यामुळे सर्व मुलांनी या संस्कार चांगले देत चला. आता बघा, आपण आपल्या श्री क्षेत्र काशी विश्वनाथ महादेव मंदिर जे आंबेडकर चौकात आपण बाल संस्कार केंद्र सुरू केलेले आहे. 1 जानेवारी 2024 म्हणजे मागच्या वर्षीपासून जवळजवळ आता त्या आपल्या सुरू करण्याला जवळजवळ किती 1.5 वर्ष झालेले बरं का. आपण आपल्या सुरू करण्याचा उद्देश होता की मुलांना चांगले संस्कार लागले पाहिजे, मुलांना अभ्यासासोबत या ठिकाणी चांगल्या गोष्टी द्यावा, आध्यात्मिक देवधर्माच्या गोष्टी शिकायला मिळाल्या पाहिजे. मुलांना भगवद्गीतेतून नॉलेज असेल, आपले जनार्दन स्वामीची विधी असेल, आणि आपला आणि काही जे पण आपण ते सर्व मुलांना या ठिकाणी आपल्या ग्रंथांची, वेदांची माहिती झाली पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या श्री क्षेत्र काशी विश्वनाथ महादेव मंदिरामध्ये बाल संस्कार केंद्र सुरू केलेले बरं का. बाल संस्कार केंद्र या ठिकाणी रोज मुलं संध्याकाळी 6 वाजता इथे श्री क्षेत्र काशी विश्वनाथ महादेव मंदिरामध्ये येत असतात. त्यामुळे आता हे व्हिडिओ जो पण मुलगा बघत असेल त्या मुलाला या ठिकाणी मी विनंती करेल की तुम्ही तुमचा वेळ काढून 6 वाजता या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करा. आम्ही इथं मंदिरातच राहत असतो. तुम्ही आल्यानंतर मला भेटून बघा. तुम्ही 1-2 दिवस ट्रायल विद्यार्थी, तुम्हाला कसं वाटतं. जर तुम्हाला आवडलं तुम्ही नक्की रोज 6 ते 7, 7:15 किंवा या ठिकाणी एवढा वेळ तुम्ही देत चाला, जेणेकरून तुमचा 1 तास म्हणजे तुमचा या ठिकाणी जीवनाला काही ना काही दिशा देऊ शकते. कारण की बघा, आपण जर मोबाईलला रोज चार्जिंग करतो, जर आपण मोबाईलला चार्जिंग केली नाही तर मोबाईल चालत नाही चालणार. त्याचप्रमाणे आपलं शरीर आहे, आपल्या शरीराला जर आपल्याला चार्जिंग करायची असेल तर देवाच्या मंदिरात जावं लागेल. त्यामुळे रोज सर्व मुलांनी शाळेसोबत अभ्यास तर होणारच आपला, पण मंदिरातसुद्धा सर्व मुलांनी या. कारण की मंदिरात तुम्ही आले, आपल्या बाल संस्कार केंद्रात आम्ही तुम्हाला रोज काही ना काही रोज या ठिकाणी मार्गदर्शन करतो. धार्मिक मार्गदर्शन असेल, अभ्यासाच्या बाबतीत मार्गदर्शन असेल, हे सर्व मार्गदर्शन आम्ही सर्व मुलांना करत असतो. त्यामुळे सर्व मुलांनी आपल्या बाल संस्कार केंद्राला एक दिवस नक्की भेट द्यायला या, आणि तुम्हाला ट्रायल करून बघा तुम्हाला इथं कसं वाटतं. कारण की आपला उद्देश हा नाही की आपला हा उद्देश आहे की मुलांना चांगले संस्कार लागले पाहिजे, मुलांना अभ्यासासोबत चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या पाहिजे, हाच आपला उद्देश आहे. त्यामुळे सर्व मुलं जर इथे जवळपास कोणी राहत असेल आपल्या काशी विश्वनाथ महादेव मंदिर जवळजवळ, तर सर्व मुलांनी मंदिरात आपल्या नक्की एक दिवस या, जेणेकरून तुम्हाला बाल संस्कार केंद्र याचा उद्देश कळेल. आणि बाल संस्कार केंद्र हे नेमकं काय आहे आणि कशासाठी, हे आज कलियुगामध्ये आपण कशासाठी सुरुवात केलेली हे सर्व मुलांना कळेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला सर्व मुलांनी नक्की कळवा. आणि या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला मिळेल तर या सर्व मुलांना नक्की कळा. आता आपला महत्त्वाचा उद्देश राहिला पाहिजे. जर जो कोणी मुलगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असेल तर त्या मुलाला फार या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी मी करेल. तर बघा, आपली एक या ठिकाणी बोधकथा सांगून व्हिडिओचा शेवट करू. बघा, एकदा एक गुरु आणि त्यांचे 2 शिष्य. तर त्या गुरूंनी 2 शिष्यांना काय दिलं, रात्री अंधारामध्ये एक लंबा रस्ता होता बरं का. लंबा रस्ता, सरळ रस्ता होता. त्या गुरूंनी काय केलं, त्या 2 मुलांच्या हातामध्ये हे दिलं, आपली बॅटरी. आणि त्या बॅटरीचा उजेड फक्त त्यांच्या पायाच्या 2 फूट इतका होता, 2 फूट जास्त होता. मग ते गुरु काय म्हणाले त्या मुलांना, तुम्ही बॅटरी घ्यायची, तुम्हाला लांब या ठिकाणी आपल्या ते रस्त्याचा शेवट तिथे आपलं या ठिकाणी एक मंदिर आहे, त्या मंदिरातून तुम्हाला थांबायचं, आम्ही तुमच्या मागून येतो. मग आता त्यापैकी एक शिष्य म्हणाले की गुरु आम्हाला इतक्या लांब जायचं आहे, तुमचा रस्ता खूप लांब आहे, हा लाईट एवढं छोटा आहे, आम्हाला इतक्या आमचं कसं काय दिसेल. म्हणजे दुसरा मुलगा काय म्हणाले की आपण काय करू, आपल्याला तो हा उजेड 2 फूट दिसतोय, आपण 2 फूट चालू, म्हणजे 2 फूट चालल्यानंतर आपल्याला पुढचा दिसेल, मग आपण अजून 2 फूट चालू, आपल्याला पुढचं दिसेल, आपण अजून 2 फूट चालू. मग तसं करत आपण आपल्या लक्षापर्यंत जो. त्याचप्रमाणे बघा, आपण जर का पण त्या छोट्या कामाची सुरुवात मोठ्या कामाची सुरुवात छोट्यापासून केली तर नक्कीच आपण एक दिवस मोठं बनतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला सर्व मुलांनी नक्की कळवा. सर्वांना धन्यवाद.